मानवसेवा वृद्धाश्रमास जिंदाल हंटिंग एनर्जी व होप फाउंडेशनकडून चपाती मेकर, टीव्ही व जीवनावश्यक वस्तूंचे दान। आज दिनांक 29 जुलै 2026 रोजी प्रियदर्शी सम्राट अशोका वेलफेअर फाउंडेशन संचालित मानवसेवा केअर सेंटर पाथर्डी फाटा येथील वृद्धाश्रमाला जिंदाल हंटिंग एनर्जी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या 2025च्या CSR उपक्रमांतर्गत तसेच मुंबई येथील होप फाउंडेशन यांच्या वतीने चपाती मेकर, टीव्ही तसेच जीवनावश्यक वस्तूंचे दान करण्यात आले। यावेळी उपस्थित असलेले मान्यवर जिंदाल हंटिंग एनर्जी सर्व्हिस लिमिटेडचे CEO श्रीमान सत्यजित रॉय यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार, त्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत जिंदाल हंटिंग एनर्जी सर्व्हिस लिमिटेड नामफलकाचे चपाती मेकर व टीव्ही संचाचे उद्घाटन करण्यात आले। त्यावेळी सत्यभामा वाळवंटे यांनी आपल्या सुमधुर आवाजात स्वागत गीत गाऊन मान्यवरांचे स्वागत केले। खूप सोयी सुविधा पुरवण्यात आलेल्या आहे, ज्यामध्ये रोटी मेकिंग आणि आटा मेकिंग मशीन आहे, कपडे आहे, उबदार कपडे आहे, किराणा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निश्चितच या सगळ्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे। खूप छान। जिंदाल हंटिंग एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड यांच्यातर्फे जे होप फाउंडेशन जोगेश्वरी मुंबई आहे, जिंदाल कंपनीच्या CSR उपक्रमांतर्गत होप फाउंडेशन तर्फे हे साहित्य मानवसेवा जिंदाल हंटिंग एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेडच्या माध्यमातून या सर्व सोयी सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत। होप फाउंडेशनच्या माध्यमातून इथपर्यंत हे सुविधा, आटा मेकिंग मशीन आहे, रोटी एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रमातील वयोवृद्धांना त्यांनी अतिशय मौल्यवान अशी देणगीच म्हणावी लागेल, दान म्हणता येणार नाही, कारण मानवाला कशाची गरज आहे आणि ते दिल्यानंतर त्याचा उपयोग हा मानवाला, मनुष्याला, वयोवृद्धांना त्यांच्या आरोग्याविषयी इच्छा बाळगून त्यांनी मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रमातील वयोवृद्धांना ही रोटी मेकर म्हणजे चपाती ह्या मशीनवरती तयार होऊन गरम गरम चपाती रोटी त्यांना जेवणामध्ये वेळेवर मिळतील याची व्यवस्था केलेली आहे। मी आलेल्या सर्व पाहुण्यांचे मी अत्यंत ऋणी आहे, आभारी आहे। मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रम परिवार अतिशय नम्रपणे तुमच्या समोर जी केलेली विनंती तुम्ही मान्य केली, खरोखरच तुमचं जितकं कौतुक करावं तेवढं कमी आहे। यावेळी मानवसेवा वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष श्री TL नवसागर सर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवर CEO श्रीमान सत्यजित रॉय यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। तसेच हेड HR डिपार्टमेंटचे श्रीमान सुनील खांडेकर यांचे स्वागत संचालिका सौ ललिताताई नवसागर यांच्या हस्ते करण्यात आले। त्याचप्रमाणे शिवशंकरण S यांचे स्वागत तेजस नवसागर यांनी केले। अभिषेक कुमार यांचे स्वागत मनोज महाले यांनी केले। तसेच प्रभू कुमार, जेसुराज जोसेफ तसेच नव्याने सहभागी सदस्य सौ शोभाताई महाले, सौ रत्ना खरे, सौ कांताबाई थोरात यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला।
जोरदार टाळ्या, क्या बात आहे. खूप छान. खूप छान. त्याचबरोबर रत्ना खरे मॅडम. धन्यवाद मॅडम. होप फाउंडेशन के नौसागर जी, मैडम जी और ये जितने तमाम ऑफिस बेयरर्स हैं और मानव सेवा केयर सेंटर वाले और जितने भी वॉलंटियर्स हैं आप जैसे लोग, तो जो आप काम कर रहे हैं वो वाकई सराहनीय है. It's absolutely commendable. It's a great job you are doing for the people here, for the old people here. Unfortunately, वैसे तो होना नहीं चाहिए. We should be able to take care of our own old people. Unfortunately, हमसे हो नहीं रहा है, इसलिए आप जैसे लोगों की जरूरत पड़ रही है. So I assure you that we will continue this support and as much as we can, and please continue to do the good work in the name of God, in the name of humanity, and in the name of service. Thank you. ॲक्च्युली काय बोलू मी, खूप तुम्ही लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने आमचं स्वागत केलेलं आहे. ठीक आहे. आणि जसं सरांनी सांगितलं की आपल्या घरी आपण या सगळ्या गोष्टी टेक केअर करायला पाहिजे, पण प्रत्येक गोष्टीला एक्सेप्शन असतं. ठीक आहे. आणि हे जे नोबल क्लॉज आहे, जे तुम्ही लोक सगळे सपोर्ट करताय या वृद्धाश्रमाला, आणि जे हे सर आहेत ज्यांनी हे छान पद्धतीनं हे सगळं करतायत, प्लस प्रभू सरांनी हे जे रिक्वेस्ट घेऊन आले, आम्ही आमचे CEO साहेब आहेत त्यांना मी सांगितलं की सर असं अशा पद्धतीनं रिक्वायरमेंट आहे. वी आर ऑलवेज डन इन बिगर लेवल. खूप मोठमोठ्या संस्थांशी आपण जोडले जातो, पण समाजात अशा काही संस्था आहेत की त्यांना खरंच ह्या गोष्टीची गरज आहे. मला वाटतं आपण थोडंसं डाऊन लेवलला ज्यांना ॲक्च्युअल गरजू आहेत तिथं पोचलं पाहिजे. आणि मी आमच्या CEO साहेबांचं मी खूप आभारी आहे की त्यांनी ह्या गोष्टीसाठी अप्रुव्हल केलं, सपोर्ट केलं. प्लस आमचे ऑपरेशन हेड आहेत शिवा सर, आणि आमचे मार्केटिंग हेड आहेत अभिषेक सर, या सगळ्यांनी सपोर्ट केल्यामुळं ह्या पद्धतीनं आपण हे सगळं करू शकलो. सो मी कंपनीचं आभारी आहे. प्लस होप फाउंडेशन आणि ज्यांचे कोऑर्डिनेटर त्यांचा सुद्धा खूप खूप आभारी आहे. आणि जे तुम्ही आमचं स्वागत केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मैं प्रभु सर से रिक्वेस्ट करता हूँ कि अपने 2 शब्द वो कहें. Well, thank the entire guest, especially Sunil sir. From start to end, from the time he called me, he guided me, and wherever I have to correct myself, he really helped me. And today, whatever has happened started with him. Though other sirs are behind him, but he was the front face for me. Thank you, sir, for really helping out. And we appreciate, Jasuraj sir, who was the coordinator there. From start to end, finding these places, everything. He was from local. Easily, he could help us out. Thank you for him. And Joseph, who used to really coordinate everything, all the payments, everything, we want to thank him. And special thanks to the director sir from Manav Seva. From the day one, he fully supported wherever we need help, even vehicle. In fact, he was even thinking of hosting us and making us stay also. So thank you very much. I think the program went very well, and we have just sown the seed. This will grow and it will benefit much in the days to come, and much fruit will come out of this. Thank you very much. Thanks all very much. एकच मिनिट फक्त मलाही फोटोमध्ये येऊ द्या. थँक्यू सर, थँक्यू सो मच. यावेळी वयोवृद्धांच्या चेहऱ्यांवर आनंदाचे ठसे उमटल्याचे दिसून आले. यावेळी मानवसेवा वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष
श्री TL नवसागर सर, खजिनदार सौ ललिताताई नवसागर, सचिव तेजस नवसागर, श्री मनोज महाले, श्री सुभाष आलटे, श्री भगवान सावंत, श्री दीपक महाले, श्री भाऊराव वानखेडे, श्री विजय इंगळे, इसाक शेख, श्री रवी सावंत, श्री बाळकृष्ण सदाशिव, श्री रमेश मसूरकर, श्री रेखाताई सदाशिव यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते. नाशिक स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नाशिक शहर.